सोडा बघायला असं काय अगं बघू दे, पाटील. कोण बघतंय? बघणारे बघतील आणि मी घेणारी मजा घेणार. पाटील काय पाहिजे तुम्हाला? मंजुळा, बोल ना अक्षय. किती बरं वाटतं ना ग. आपण ज्या माणसापासून लांब जातो तो माणूस खूप दिवसांनी भेटल्यावर खूप बरं वाटतं बघ. तू पण गेला 1 वर्षासाठी. 1 वर्षानंतर ना नोकरी लागेल म्हणालास, मुंबईला जाऊन येतो. तिकडं गेलास आणि तसं इथे माझ्यासोबत माझ्या बाबांनी लग्न लावून दिलं. आपण ज्या वाटेवर चालतो तर ती वाट आपली आहे का नाही आपल्याला काय माहिती आहे का. मला असं वाटलं मी वर्षभरात लगेच येईन, पण मुंबई असं शहर आहे ना ग, कधी कळलंच नाही वर्ष कधी संपलं. नाही तर मी तुझं लग्न होऊन नसतं दिलं बघ. तुला खरं सांगू, बोल ना. मला नाही करमलं ग तिकडे. सतत तुझी आठवण. मी कुठे फिरायला गेलो ना एकटा, असं कपल दिसलं की मला तुझी आठवण यायची बघ. मन लय जळायचं त्यांना बघून. पण काय करणार, तू तुझ्या कामाच्या ओघात एवढा बिझी होतास की इकडं तुझी मंजुळा आहे, तिच्यासोबत आपण लग्नाच्या गोष्टी केल्यात, आयुष्यभर सोबत राहायचं आहे म्हणालेलास, पण एवढा बिझी झालास की तुला कळालंही नाही की तू कामाच्या ओघामध्ये आपल्या मंजुळाला तिथं विसरून चाललाय. मंजू, तुला आठवतं का त्या डोंगराच्या कडेला तू मंदिरापाशी पाया पाडायला आली होती आणि त्या मंदिरापाशी तू घसरून पडली. तुला उचलायला कोणी बी नव्हतं बघ आणि मी पळत आलो तिकडून. आणि ती आपली पहिली भेट, पहिला स्पर्श आजही मला आठवतं बघ. किती छान होते ना ग पहिले दिवस. असं वाटतं ते दिवस ना परत यावे. काय वाटतं तुला? अक्षय, कधी कधी ना स्वप्नांची दुनिया आपल्याला खूप छान वाटते, पण थोडं सत्यात ये. म्हणजे? हो, मी आज तुला भेटायला आली आहे कारण की तुझी खरंच काही चुकी नव्हती. तुला सगळं खरंच सांगणं माझं काम होतं, त्यामुळे मी तुला भेटायला आली आहे. पण आजचं सत्य ना अक्षय हेच आहे की माझ्या मनात जरी नसेल ना तरी मी आज दुसरी कोणाची तरी आहे. कसाही जरी असेल ना तरी माझा आज दुसरा नवरा आहे, सासू आहे, सासरे आहेत, फॅमिली आहे. आईवडिलांकडे नाही राहत रे मी आता. आईवडिलांच्या घरून भेटायला येणं जेवढं सोपं असतं ना त्याच्यात काहीतरी कितीतरी पटीने अवघड हे सासरच्यांकडून येणं असतं. आणि मला तुझ्या प्रेमाची कदर आहेच रे, पण कदाचित या देवाने ना आपली साथ इथपर्यंतच ठेवली होती. मंजू, आणि तुला माहितीच आहे ना गावामध्ये माझ्या बाबांचं किती नाव आहे, आणि मी एकुलती एक मुलगी आहे रे त्यांची. आणि लग्नानंतर मी जर असं केलं तर ते जिवंतपणे मरण यातना सहन करतील रे. त्याच्यापेक्षा आपण दोघंच आपल्या एकमेकांच्या मनावरती दगड ठेवूयात आणि हे नातं मनाने नाही पण शरीराने, भेटण्याने आणि कॉन्टॅक्टने संपवूयात. मंजू, बोलणं सोपं आहे ग. विसरून जाऊया, कॉन्टॅक्ट संपूया, शरीराने नाही मनाने. मी राहू शकतो, तू राहू शकते का? हा, राहू तर मीही नाही शकत रे, पण राहावं तर लागणार आहे. बरं ठीक आहे, जशी तुझी इच्छा. पण मला तो दिवस परत पाहिजे. ती मिठी, तो केलेला पहिला केस, ती गठ्ठ मारलेली मिठी, तो अख्खा दिवस मला परत पाहिजे. माझ्यासाठी देशील? हो, पण फक्त तो एक दिवस. त्यानंतर ना आपण पुन्हा कधीच नाही भेटायचं. तो दिवस मी आयुष्यभर जपून ठेवन. मी तुला नाही कधी विसरणार. आणि मी कसला रस्ता आहे
देवा वाचव बाबा, लय डेंजर रस्ता आहे हा. इथं जात ना आडवा बिडवामध्ये कोणी यायला नाही पाहिजे, नाहीतर परत. लई दिवसातून दिसली ग. कुठं चालली होती? पाटील तुम्ही ते घरला चालले होते मी. घरला काय? मी म्हणलं इकडं मरणात कुणी नाही बघावं म्हणलं होतं, आज कोण दिसतंय. हा काय चाललंय मग? काय नाही पाटील, चालले घरी. घरी? एवढे हळू का बोलायला लागले? इकडं थांब. कुठं चालली ग? हा पाटील सोडा मला. काय सोडा? अहो सोडा मला. एवढं सौंदर्य, एवढं रूपवान मी तुला असंच जाऊ देणार आहे का? हा पाटील अहो सोडा. बघायला असं काय अगं करताय? बघू दे, पाटील. कोण बघतंय? बघणारे बघतील आणि मी घेणारी मजा घेणार. पाटील काय पाहिजे तुम्हाला? काय पाहिजे म्हणजे पाटलाला काय पाहिजे असतंय? हा तूच पाहिजे मला. बरं कळालं मला तुम्हाला काय पाहिजे. एवढी जवळ ये जरा. कुठं जाते ग? हा आज एवढ्या दिवसातून माझ्या तावडीत सापडलेली मी असा बारा तुला सोडणार आहे? हा पाटील मला कळालं तुम्हाला काय पाहिजे. काय पाहिजे? तुम्हाला जे पाहिजे ना ते मी देते. मग ये इकडे जवळ. पण ऐकत तर पाटील आधी. जवळ ये. एवढी काय घाबरायला लागलीस? इथं पाटलाला कोण बघतोय? तो आणि मीच आहे. ये इकडे. पाटील थांबा 2 मिनिटं, ऐका तर मी काय बोलते. मायला. तुम्हाला जे पाहिजे ना ते मी देते. तुम्हाला पप्पे पाहिजे मी पप्पे बी देते. पप्पीवर भागवणार आहे का मला तो? तुला काय पाहिजे ते मी देतो. काय पाहिजे सांग. पाटील पैसे पाहिजेत? सोनं पाहिजे? अगं अख्खं शेत तुझ्या नावानं करून देतो, पण आज मला तो खुश करायचं. बरं पाटील ऐका तर, तुम्हाला जे पाहिजे मी ते द्यायला तयार आहे. हा पण गावात कुणाला कळलं नाही पाहिजे. ह्या कानाची खबर त्या कसं कानाला आली कळणार तू असल्यावर मी लोकाला? हा आहे का नाही? पाहिजे. बरं ऐका, तुम्ही आधी डोळे बंद करा. मग डोळे बंद करायला इथं कोण बघतंय? अहो डोळे बंद करा, मला लाज वाटते ना पाटील. लाज वाटू दे किती पण, इथं दोघच हवं आपण, कोण बघणार नाही. पाटील ये इकडं डोळे माझ्या बंद मिठीत. करा, डोळे बंद करा ना पाटील. क्षमा आहे ना. तुम्हाला पप्पी पाहिजे का नाही? पाहिजे का नाही? मग डोळे बंद मग करायला. डोळे कशाला मिटावं लागतात पप्पी घ्यायला? आपण असं दोघं घेऊ की पप्पी? पाटील डोळे बंद करा ना, मी देते, तुम्ही डोळे बंद करा. डोळे उघडे ठेवून मस्त पप्पी वाटते ग. पाटील डोळे बंद करा ना, मी देते म्हणले ना. आणि मला जर सोडून गेली नाही जात, तुम्ही डोळे बंद करा आधी. असं म्हणते होय? हा बर. अगं दे की पप्पी. अरे हे चम्मायला मला फसून गेली वय. आता हिचं बघतोच. हत्त जायला. हे धरा, इथे खाऊन घ्या तुम्ही जरा, आणि मी जरा जाऊन येते, माझं जरा काम आहे. हा लवकर या. आले आले हे घ्या. हा आले आत्या मी. हा, लवकर या. हा येते. शेत आवडत नाही. हा हा आले मी, लवकर येते. हा, या. हा नाही नाही पटाय पाय ना बाईला. हा? अरे घरावर दगडी मारून झाली, शिट्ट्या मारून झाल्या, हा हॉर्न देऊन झाला, पण ती बाई काही यायना झाली. वड्याला येईल, इथं येईल. हा? वा 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 वा. काय रे, हा? काय चाललंय तुझं? हा तुझी काय आधीची खोड जात नाही का काय? माझ्या घरावर दगडी काय मारतोय, शिट्ट्या काय मारतोय? तुला अक्कल बिक्कल आहे का? लग्न झालंय माझं, धोकं तुझ्या. या बाग म्हणजे माझ्यावर तू प्रेम करत होतीस, पण शेवटी हृदय तोडून तू लग्न करून दुसऱ्या सोबत गेलीस. हा? अरे किती आठवणी ती नाही, फक्त मला माहितीये, फक्त मला. ए नाटक करू नको, कळलं ना? मी नाटक करतोय. आणि ऐक, मला मान्य हा. आहे की लग्नाच्या आधी मी बोलले तुझ्या बरोबर गोड गोड, केलं तुझ्या बरोबर प्रेमाचं नाटक, आले तुझ्या मिठीत खोटं खोटं, पण आता लगीन झालंय माझं, त्यामुळे ना मला त्रास देणं बंद कर बघ. खोटं खोटं मिठीत आली, खोटं प्रेम केलं. अरे खोटा रे, आता खरं खरं प्रेम कर. मला बाकी माहिती आहे, मला पप्पी दे. तू येडा बिडा झाले का रे? येडा झालं लग्न झालंय माझा. लग्नाच्या आधी नव्हतं कळत का? लग्नाच्या आधी कसं 1 पप्पी दे ना, 2 पप्पी दे ना, खोटं घ्यायचं ना, 4 पप्प्या. हा? अरे तुला माहितीये का, तुझ्या आठवणी तुझ्या दगड्या मारायचो त्या घरावर, हॉर्न मारायचो. पण तू काय घराच्या बाहेर येतच नाही. हे बघ, आता त्या नवऱ्याच्या मिठीत बसत असेल ना, चांगलं हे बघ, चिटकून. मी काय बोलते ऐक आधी, हा, बोल. स्वतःच नको बोलू. हम्म. मी तुला भेटायला आली, तुला जे काही मिठ्या मारायच्यात ना ते आजच मारायच्या, आणि इथून पुढं माझ्या नवऱ्याच्या मध्ये आला ना तर माझ्यासारखे वाईट कोण नाही, म्हणजे कळलं का? म्हणजे म्हणजे
राग रुसवा फुगवा हे प्रेमात असतं ग. तर कसं असतं, जुनं ते जुनं आणि सोनं ते सोनं असतं. मला करमत नाही. पण मला आधी वचन दे की आज नंतर तुम्हाला त्रास द्यायचा नाही. तुला काय मिठ्या मारायच्या तुम्हाला आज मारायच्या. उद्यापासून माझ्या नवऱ्याच्या मध्ये यायचं नाही. माझा कोठा एका दिवसात संपत नाही ग. म्हणजे म्हणजे खरं सांगू का, मला मिठी मारू वाटते का तुला, पण ते 4 लोक येत्या जात्यात. आपण त्या ठिकाणी जाऊ ज्या ठिकाणी आपण पहिल्यांदा भेटलो. कुठं? शाळेच्या कोपऱ्यात. शाळेची त्या बोळीत जाऊ. हा, पण मला सांग, तुला एवढी पण आठवण येत नाही माझी? नाही येत. एवढी पण येत नाही? नाही येत. आता नवऱ्याची येत असेल ना. आता गुडू 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 नवरा. परत बोलते ना तुला 10 वेळा त्याचं नाव काय मध्ये घेतोस. मग त्याच्यामुळे वाटोळ झालंय. त्याच्यामुळे तुम्हाला सोडून गेली. अरे तुझ्यासाठी मी हात कापलाय. कामधंदा होता का काय तुला दुसरा हात कापण्याशिवाय? 1 रुपया कमवायची लय तुला अक्कल नव्हती आणि लाललाय. माझी अक्कल न काढू. हा, मिठी मारणार ना. पण मी शेवटचं शेवटचं परत तू माझ्या नवऱ्याच्या मध्ये यायचं नाही. मी आधीच सांग. चल पटकन चल. अरे किती वेळ थांबणार आहेस असं? मारकी मिठी लवकर. कोणतरी यायचं. म्हणजे तुला खरं सांगू का, काय नको घालवत बसू. मिठी मार लवकर. कसं असतंय, एका मिठीत बघायचं नाही, आऊन 2-4 मारू. थांब. अरे तू सवय कधी जाणार आहे चिमटा घ्यायची? हा, मग लय एवढा वेळ असते बाई. नवऱ्याच्या मिठीत किती वेळ थांबतीस? हा, तवा चालतं का? हा, हे बघ हा. तुला मी सांगितले काय? आता झालंय, मला निघू दे. तर म्हातारे घरी ये. ते बघ, शब्द बदलू नको. तू काय म्हणली? जेवढ्या मिठ्या मारतात तेवढ्या मार. मी 2च मारत, मला 100 मारायचं. आता तुला कळतं का? तुला अक्कल आहे का जरा? काय? म्हातारी घरी एकटीच आहे आणि ती जुन्या काळाची बाई अशी लक्ष ठेवून असते माझ्यावर. आई, त्यामुळं उगाच त्याला सांगायची माझा नवरा आणि माझ्या भांडणं व्हायची. उद्या भांडणं झाली तर दिवस उद्या तुझा मी सांभाळेन तुला. मला तुझ्या पोराचा बाप व्हायचंय. तू आणि माझ्या पोरचा बाप हा. 7 जन्मात जन्मणार आहे तुला. ते हाय हिंमत तुझ्यात? माझी हिम्मत? हा, माझी हिम्मत बघू नको तू. लय हिंमत आहे तुझ्यात. लय हिम्मत आहे. बर, हा, मला बघायचं. चल माझ्या नवऱ्याकडे चल. पळून ने मला. हे बघ, नवऱ्याकडे चल ना माझ्या. तू ह्या पोराचा बाप व्हायला तुझ्या नावावर काय कशाला लागन? चल हा? चल चल. हे बघ, आलो असतो. आज मला जरा काम आहे गावात म्हणून. पण म्हणजे तुला सोड जा. काम आहे गावात. तुला गाडी मात्र हिंमत नाही. चल हिम्मत आहे. माझ्यात हिम्मत आहे. चल. माझ्यात हिम्मत आहे. लई दिवसान मिळाला मौका, जवळ येणगडी. सोड काय सोड. अरे सोड. अगं, आज तुला सोडणार नाही. मी तुला देणार एक अरे. चुम्मा देनागडी. मला एक चुम्मा देणार. अगं, अरे चुम्मा. सोड ना. अरे बाई थांबा बाई. हा काय मूर्खपणा आहे तुमचा? चक्कर आली बाईला चक्कर आली गुरुजी. अरे तू आपल्या शाळेतलास ना? हा गुरुजी. मग हे काय प्रकार आहेत तुमचे? हा, काय झालं गुरुजी? अरे पण तिला काय असं गोल गोल फिरवतोस? मी फिरत नव्हतो गुरुजी. मग गुरुजी तुम्ही मला काय शिकवलंय? हो, मी एखाद्याला अडचण असेल तर त्यांना मदत करा. ही बचत गटाची अध्यक्ष बाई रोडनी चालली होती मी बचत गटाची अध्यक्ष. नमस्कार बाई. नमस्ते नमस्ते. आणि त्यांना चक्कर आली गुरुजी. त्यांना चक्कर आली गुरुजी. अरे अशी पण तू त्यांना स्पर्श का करतोस? अहो गुरुजी चक्कर. इकडे एक मिनिट, इकडे ये, इथं नीट उभा राहा. एवढा हुशार विद्यार्थी होतास आणि तू हे काय प्रकार करतोस? गुरुजी त्यांना चक्कर आली म्हणून त्यांना धरलं गुरुजी. आधार दिला हा. गुरुजी. हळू बोल, चक्कर. एवढे ओरडायची काही गरज नाहीये. त्याही मला सांगतील ना. पण अहो तुम्ही बचत गटाचे अध्यक्ष ना? हो मी बचत गटाचे अध्यक्ष आहे ना. हा. मग हे बरोबर नाही हो. नाही गुरुजी ते चक्कर आले. गुरुजी मला चक्कर आले त्यामुळे थोडस हा, आवरलंय. गुरुजी चक्कर आली म्हणून बाकी काय नाही गुरुजी. बाई, बघा, चक्कर आली गुरुजी. चक्कर आली. बाकी काय नाही. मला काहीतरी वेगळंच वाटतं बाबा तुमच्या दोघांचं. गुरुजी बाई तुम्ही या चौकाच्या. गुरुजी अहो पण बाई एक मिनिट ऐका. तुम्ही जर हे असं वातावरण घडवलं तर बाकीच्या महिलांनी काय तुमचा आदर्श घ्यावा? हो ना, कळतच नाही बाईंना. ते तू असं काय प्रकार करतोस? मी सांगतो. शाळेतले प्रकार पहिले आता तुझं बंद झाले पाहिजेत हो गुरुजी. आणि अगं. नको ते प्रकार तू करायला नको जायला पाहिजे. नाही गुरुजी. मला थोडं काम आहे हो, बचत जावा गटाचं. जावा बाई हा, तुम्ही मी जावा. येते गुरुजी. संध्याकाळी भेटा काय काय चाललंय तुमचं? आणि किती मठ्ठ आहे रे तू. हा, गुरुजी. वेडायस का तू? एखाद्या बाईला आपण कसं धरावं, हात लावू? अरे तू गुरुजी. मला नको रे हात लावूस बाळा. गुरुजी मला माफ करा गुरुजी. हे मी तुमचा बघ, शिष्य हे आहे बघ. गुरुजी. अरे माझी पॅन्ट, गुरुजी. अरे माझी पॅन्ट नको खाली घेऊ. गुरुजी. नीट उभा राहा. नीट शिस्त म्हणजे शिस्त. हो गुरुजी.
काय झालं गुरुजी, त्या बाईंना चक्कर आले म्हणून मी त्यांना आधार दिला, बाकी काय नाही गुरुजी. टाटा बाय बाय गुरुजी. उगाच आला मध्ये गुरुजी. चक्कर मिठ्या काय गोल गोल फिरतात काय, ते पोरांचं आजकाल वेगळंच चाललंय बाबा. गावाचं शोधते त्यांना आणि इकडे येऊन बसल्यात बघा एवढ्या आड रानात येऊन. अव काय अख्ख्या गावात शोधून आले आणि इथं आड रानात येऊन काय बसलाय तुम्ही? म्हणजे सगळं संपलंय, अक्क संपलं ग झालंय. काय झालं? गेलाय आता 5-6 लाखाचं कसं फेडायचं. अगं रोज ज्याचा नाही त्याचा फोन येतोय, पैसे दे पैसे दे. बरं आहो जरा शांत व्हा, शांत व्हा तुम्ही. पहिलं शांत व्हा बघा. तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुम्ही आहे तर सगळं ऐका नाही. आता तुम्ही काय बी काळजी करू नका. मी बघते, मी करते पैशाचं काहीतरी. तुम्ही काळजी करू नका, अगं, इथं तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला काय होत नाही, तू कुठून बघणार पैसे? तुम्ही का ना काळजी करू, मी आहे ना. मी बघते पैकाचं काय करायचं ते. तुम्ही उगं टेन्शन घेत बसू नका. तुम्हाला उगं काय झालं तर माझं कसं होईल बरं. तुम्ही काळजी करू नका. मी आणते बघा पैसे, कुठून बी आणते, काय बी करते, पण मी पैशाची व्यवस्था करते. तुम्ही काळजी म्हणजे आता तुला आता कोणाला त्रास नाही देणार मी ना. मी आता स्वतःला संपून टाकलं, हो. त्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्याने आत्महत्या केली ना की सगळं कर्ज माफ होतं, सगळं. अहो असं काय बोलायला लागलंय? हे मारा बिरायच्या भाषा काय करायला लागलंय? आयुष्य संपलंय का काय आपलं? तुम्ही काळजी नका करू. मी जाते, कुठून बी जाईन आणि तुमच्यासाठी पैसे गोळा करून आणीन बघा. पण तुम्ही असं येण्यासारखा विचार करू नका. तुम्ही टेन्शन घेऊ नका. बघा एवढं मोठं घर पडलंय आपलं, एवढा मोठा संसार आहे, एवढं उजाळालाय म्हणून एवढं काळजी करताय वय तुम्ही. आणि पर मराय बिरायच्या गोष्टी करायला लागलाय तुम्ही. हाय की मी बी, आपण दोघं मिळून काहीतरी करूयात. तुम्ही नका काळजी करू. मी जाते आणि काहीतरी कुठून बी काय बी करते आणि मी तेवढे आपल्या ऊसाचे जळालेले पैसे भरून काढून आणते बघा. तुम्ही काळजी करू नका, ठीक आहे? प्लीज मी जाऊन घेऊन येते. तुम्ही आता उठा बरं, चला आधी घरी जा, थोडा भाकर तुकडा खाऊन घ्या. सकाळपासून काही खाल्लं बी नाही तुम्ही. चला चला घरी चला, लवकर ये. हां चला आपण निघू घरी. चला चला. आकाश भाऊजी ऐका की. वहिनी आयला भयान मार आणला तुम्ही इकडे कस काय? आकाश भाऊजी हा जरा मदत पाहिजे होती तुमची. माय मदत? हा काय हो, काय आलं? आपण लावलेला ऊस सगळा जळालाय बघा. काय आलं? लावलेला ऊस सगळा जळालाय. ऊस जळाला? लय टेन्शन मध्ये आहे हाय रे. भाऊजी. ऐका की तेवढे 4-5 लाख रुपये कुठून होत असेल तर 4-5 लाख मदत परत देईन भाऊजी तुम्हाला. 1-2 महिन्यामध्ये रिटर्न करत ऊसाचे पैसे. वहिनी 2च शार्ड आहे हो मायाक. त्या इकल्या तर 50,000 व्हायचं नाही. 4-5 लाख रुपये तुम्हाला कुठून द्या रे? तुम्ही याची चेष्टा करीत जाऊ नका. अहो एखाद्याचा सफर बघून तरी मागत जावा. हा आणि तुम्हाला 500 रुपये दिलं होतं मागं सणाला, ते सगळं त्याला देता नाही आलं आणि आता 4-5 लाख रुपये. हाय रे. ठीक आहे भाऊजी. आले मोर आयला आज पाखरं गेली कुठं बरं? एक पाखरू दिसत नाही. माळरानावर तर बसलोय मी. आयला दिसायला पाहिजे बरं का. लय दिवस झालं, वातावरण बी मस्त झालंय आणि पाखरू बी असं मस्त दिसलं. आहा हा हा हा, काय मजा येईल. आयला आलेलं दिसतंय. काय ग बाई? तुमच्याकडे एक काम होतं माझं. माझ्याकडं? होय. बर बोल. ते अर्जंटमध्ये थोडं पैसे हवं होतं तुला. हां घरात लय प्रॉब्लेम चालले ते, मला थोडं पैसे पाहिजे होते. आता कशाची पैशाची एवढी अडचण आली तुला? ते थोडंसं लय प्रॉब्लेम चाललंय घरामध्ये. ह्यांचं बी कामाचं काही खरं बरं वाटा नाही बघा, त्यामुळे थोडे पैसे लागत होते. तुमचं वाटेल ते वाटलंच तर काम बिम काय असेल तुमच्या शेताबितातलं मी करून देते, पण तेवढी मदत करा बरं पाटील प्लीज. लय उपकार होतात पाटील तुमचे, मला तेवढी मदत करा फक्त. बर असं म्हणते होय. बर किती लागायचे तुला पैसे? पाटील तुम्हाला तर माहिती आहे की हा भला मोठा ऊस लावलेला बघा मी आणि माझ्या नवऱ्यानं, सगळ्याच्या सगळा ऊस जळालाय बघा. त्यामुळे 4-5 लाख रुपये तर लागतील पाटील. मग तेवढं मदत केली तर लय बरं होईल बघा पाटील. अगं 4-5 लाख काय, तुला हवं तेवढं पैसे देईन, तू त्याची काय काळजी करू नको. आणि तू घरी पोचायच्या आत आहे ना तुझ्या खात्यावर जमा होतील पैसे. पण मी जे सांगितलं ते माझं काम पूर्ण करून टाकायचं तू.
पाटील तुम्ही म्हणाल ते काम करेल की मी तुमच्या शेतात काम करेल, मी तुमच्या घरात बी काम करेल, पण उद्या तुम्ही बोलाल तसं मी काम करते. पाहिजे तर तुम्ही म्हणाल तसं तुमच्या बोटावर बी नाचाय तयार आहे. फक्त आता जरा लय अर्जंटमध्ये लागते बघा पाटील, तेवढं पैका दिलं तर बरं होईल बघा. हे लय बघ, उपकार होते ना पाटील. तू काय टेन्शन घेऊ नको. तुला शेतातलं काम काय करायचे असल नसल त्याचं बी टेन्शन घ्यायचं नाही. मी आहे की तुला. माझं काम तेवढं तू करायचं, मग तुला पैशाची बी काळजी नाही आणि तुला ते ऊस जळाले त्याचं बी तुला पैशाचं टेन्शन नाही. चालतंय, तुमचं जे बी काम असेल मी उद्या करते पाटील, नक्की करते. पण अगं आता ऐक मला ऐक थोडं- ऐक, तू एवढं टेन्शन घेऊ नको. मी आहे की. तुला पाहिजे त्या वेळेस पैसे आणि तू घरी जायच्या आत तुझ्या खात्यावर जमा करतो का नाही बघ. पण ते माझं काम केलं पाहिजे तू. पाटील उद्या तुम्ही म्हणाल ते काम करते. देवासारखे धावत आलं बघा पाटील. आयुष्यभर तुमचे उपकार विसरायचे नाही. थँक्यू बरं पाटील, थँक्यू. बरं, तू जायच्या आत उंबरट्याच्या आत पोचशील का तेव्हाच तुझ्या खात्यावर पैसे येतील. थँक्यू पाटील. आता चांगलं आलंय माझ्या तावडीत. झालं पाहिजे त्याचं काम. देव पाहला. आहो 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 इथे आहे तुम्ही. ऐका की अकाउंटला पैसे आले का बघा बरं आपल्या. बघा बघा पैसे आले का बघा. बघितलं का? मला सांग, हेच धंदा करायचं होतं म्हणजे तर माझ्या दारात यायचं नव्हतं. तू असं काय बोलताय सा? काय केलं तिथे सावकार का तू? अहो अहो, आपल्याला पैसे लागत होते तुम्ही अरे तू असल्या पैशावर अहो पण साला तोंड काळ करून मला पैसे देणार काय? हा? अहो, काय अरे बोल- चांगलं चांगलं समजलं होतं तुला मी. नव्हती साथ देता येत ना तर नव्हती द्यायची, पण यातला काळा धंदा करून मला पैसे नाही द्यायचे. आणि ते पैसे ना त्या सावकाराला मी पाठवून दिले परत. अहो, अहो काय बोलताय? आणि एक धुणं भांडी करून दिले असते ना, किडनी कोण पैसे दिले मला चाललं असतं, पण असं थोबाड काळ करून मला पैसे नाही चालणार. त्यापेक्षा मी मेल्यालाच बरा आहे. आणि माझ्या आयुष्यात तू थांबू पण नको. नको थांबू, तू निघून जा इथून. मला तुझ्या सगळं बोलायचं पण नाही आता. ज्याची भीती होती तू तेच केली. मला वाटलं ना तू असे निघशील. जा माझ्या आयुष्यातून जा तू. बस बस झालं, बस लय बोललास तुम्ही. गेले 4-5 वर्ष तुमच्या बरा संसार करते हो. अशी वाटले तुम्हाला मी अशी वाटले तुम्हाला की 4 पैशांसाठी मी कुणाजवळ तरी जाईल म्हणून? मला भरोसा नव्हता तुमच्यावर, तुम्ही असं काही बोलाल. जावा जावा जावा, सोडून जावा. तुमचा त्रास मला बघवला नाही. जाऊ तिथं रडत बसला म्हणून मी गेले मी त्या पाटलाकडं. पण माझ्या आयुष्यात ना तुम्हाला सोडून माझ्या शरीराला कोणी हात लावला नाही. तुम्हाला त्रासात बघितलं म्हणून बघवलं नाही हो मला, म्हणून गेले हात पसरायला त्याच्याकडं. हे बाद झाले तुझे नाटक. कोणी उगा 4-5 लाख रुपये देत नाही काय? कामाला मरमर मारावं लागत आहे. जसा ऊस जळला ना तसा मी जळन, पण तू माझ्या आयुष्यात यायचं नाही घेतो. ज्याच्यासाठी एवढं सगळं गेलं माहिती होतं ना मला. तो पाटील कसा आहे माहिती होतं मला, पण माझ्या नवऱ्याचा माझ्यावर विश्वास नाही. त्याच्या दुःखाला बघून मी त्या पाटलाकडे गेले. त्यांनी मला चरित्रहीन बोलला. मी काय केलं ते सांग. बरं झालं पाऊस पाय गेला. तुझा घसारला, पाय तुझा छत्री दुखतोय. आणली. काय केलंय का? काय थांबायला डबा ठेवला? पावसामुळे काय छत्री. झालंय हे? हा डबा आईने आणायला लावला होता. तू घाबरू नको. ए अक्षय, अण्णा धीरे धीरे से मेरी जिंदगी. ए अक्षय, अक्षय, अण्णा 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 अरे ही दळण कवा नेऊन द्यायचंय? आईला गाईचं दूध काढा, बाईची कामं करा, त्यासाठी जन्माला घातलाय मला. तुम्ही टाका की दळण. अरे मी टाकायचं कशाला? तुला सांगतोय काम कशाला म्हणून? येडं म्हणून सांगतोय का? हा, पोरासारखा पोरगा एवढा मोठा झालाच आणि ती दळण धर. मग माझं लग्न करा. मग लगीन करीन की का? आताच का लगीन करू का दळण टाकायच्या आधी? हे दळण बिळणाची कामं मला ही सांगता का जाऊ? अरे ही दुधाचं घेईन माझी मी ठेवीन तिकडं. हा. आणि ही दळणाचं पहिलं बघ. तुमच्यासारखा हुशार माणूस आहे का? धारा मी काढल्या, दूध मी टाकून आलो आणि इथल्या किटल्या फक्त तिथं ठेवायचं काम तुम्ही करताय आणि दळण आणाय मला पाठवताय. बाप कोण आहे? मी असं म्हणलो कधी? तुम्हीच आहे मग मी बाप आहे ना, हा. मग पोराला काम कोण सांगतंय? बाप.
मग बापानं सांगितलं हे दळण घे आणि जात गिरणीत नेऊन दळण ठेव. एक दिवस मी पण बाप होईन. मग होशील तेव्हा बघू. ठीक आहे ना. बोलण्यातच आहेस तू, काम काय करायचं तुझं लक्ष नसतं. ठीक आहे. जा, काम कमी आणि बोलणं जास्त. बया हा काय कुठं दिसना बी नाही, त्यापासून बघते. अक्षा मंजुळा कवर आईची कामं करत बसणार आहेस, कधीतरी बायकांची बी कामं कर. बायकांचे कर म्हणजे मी आईचंच काम करेन. आईचीच कामं करत बस म्हणून तर माझ्या बापाने दुसऱ्या बरं लगीन लावून दिलं माझं. मला करत होतो ना तुझ्या सगळं लग्न. हा तुला भेटला पैशावाला, गेली त्याच्याकडे तू. कामधंदा केला असता चांगला तर बोलले असते बापाला माझ्या, लावून दिलं असतं लगेच. नुसतं आई आई आई. आहेच आईचा लाडका मी. मग बस मग आयुष्यभर आई जवळच. तू ना इथं वार करू नकोस. हा लग्न करून गेली त्या दिवशी किती रडलो ना फक्त मला माहिती आहे. हा गबस मला नको सांगूस. लग्न करून गेले आणि रडला. चांगला कामधंदा केला असता, साई आई सोडलं असतं तर माझ्या बापाने लावून दिलं असतं लगीन तुझ्यासोबत. तुझ्या बापा लागत होता पायका, मायका नाही पायका. हा मायका 1 एकर, तुझ्या बापा का 15 एकर, म्हणून नाही दिली तुला. तुझ्यामुळे बांधली त्या दुसऱ्याच्या गळ्यात मला. सगळं आयुष्याचा सत्यानाश झाला माझा. कुठून बुद्धी सुचली आणि तुझ्या मागे लागली होती की काय माहिती. ये बघ इथं कोणतरी बघल. तू जा इथून, मला बोलायचं नाही तुझ्या संग. मला बी तुझ्याबरोबर काही बोलायची इच्छा नाही. आयुष्यभर ती आईचीच कामं करत बस. जाते मी. जा जा बाई, बरं झालं देव पावला गेली. ह्याचं माझं प्रेम आहे का नाही. ऐको 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 मग मंजू जोरात पहिलं चुकलं पाहिजे. काय झालं, काय झालं मंजू? थांब 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 थांब, मी धरतो. थांब काय झालं? तू सासरा बघेल ग. उभी राहा कसं उभी राहा. आरामात लागलं का लय. थांब 2 मिनिट थांबा. डबा घेतो होते. अगं चौकात बघून चालत जा. हा माणसाच्या काळजात पाणी होतंय. हा वर बघून चल. हा कसं असते, ऐक जा जरा. आता आपल्याला भेटता येणार नाही. पहिला काळ यागळा होता, आताचा काळ यागळा आहे. अरे तू कपन लागले मला तुझं. अगं तसं नाही ग. तेव्हा मी तुझ्या बापाला द्यायचो, आता तुझ्या सासऱ्याला बी घाबरावं लागतंय. तू घाबरू नको. मी तुझ्या बरोबर आयुष्यभर राहिलो असतो ग. पण आता दिवस बदलले आहेत. लय लागलं का ग? सावकाश चल. तुझ्यामुळे सगळं झालंय. मी काय केलंय ते सांग. बरं झालं पाऊस गेला. पाय तुझा घसरला, पाय तुझा छत्री आणली. दुखतोय. काय केलंय ग? मला डबा ठेवू दे. पावसामुळे काय छत्री. झालंय? हा डबा आईने आणायला लावला होता. तू घाबरू नको. अक्षय अण्णा ए, अरे तू इथे अण्णा अरे तुला दळण आणायला लावलं होतं का? ह्या कोण बाई संग हिंडत आलास तू? बाई ही मामा मारू नका अक्षाला. तू आहे वय मंजू आहे माझी. मंजू ए देऊ का एक दणका चांगलं तुला? मामा मारू नका त्याला. ए तू गप गा. माझं प्रेम आहे त्याच्यावर. असं प्रेम आहे का? माझं नाही प्रेम. माझं नाही. आणि तुझं कशाचं तुझं प्रेम? प्रेम नाही माझ्यावर. हाय म्हणजे नाही. अण्णा काय झालं, आईने दळण आणायला लावलं होतं. मी दळण आणलं. हिचा पाय हात काढ इकडं. पुढे ये इकडं सरळ. ते दळणाचा डबा उचल आधी. उचल अण्णा तिचा उचल नाही तर हानी छत्री. अण्णा हाणू नका. घेतो तिचा पाय दुखतोय अण्णा. बाकी तू हात इकडे ग. इकडे येतो. हे घाबरू नको, मी आहे. तुला काय डोकं बिकं आहे का नाही ग? ती पोरग काय करतय, काम धंदे घरात सोडून तुझ्या मागे घेऊन येतीस का तू? प्रेम आहे आमचं एकमेकावर. माझं नाही अण्णा. आता तू गापरा. प्रेम आहे वय तुझं? हा, मग लगीन करून घेताना का तुझ्या बापाने दिलं नाही का त्याला? तुझ्या बापाला तर लई शेत पाहिजे होतं. आम्हाला तर 1 एकर शेतामुळे तू सोडून दिलं त्याला. आणि आता प्रेम आहे वय तुझं? हा तुझा मी नको त्या पोराच्या मागं लागून नादी लावून त्याला काय अजून परत हे करायचंय काय? अण्णा तिला नका बोलू. तो हात काढ रे. तिचा तू नीट पाय- उभा राहा नीट इथं. अण्णा इथं लोक मला काय म्हणतील, पोरग घरातली कामं करत करत दुसऱ्या बायांच्या मागे घेऊन हिंडतो काय? अण्णा फक्त हिच्याच माग. तो हात खाली घे. तुला किती वेळा सांगायचं असते? घरातली कामं सोडतोस? ए मी काय म्हणतोय? हा अण्णा. आणि काय हो, हा जरा नवरा फिवरा शेत पीत घरदार लय पाहिजे होतं, तसं मिळालंय ना? हा मला नव्हतं पाहिजे. माझं याच्यावर प्रेम होतं. हसा आला नाही.
गेला त्यानं पळून. जाऊ दे, त्याची कामं आहेच. पण तुम्हाला बी तुमची कामं असायला पाहिजे की. हा, कामं धंदे सोडायचे आणि काहीतरी करून पोराच्या मागं जावा घरी. करून घ्यायच्या टायमाला बरं करून घेतली नाही. आता जा बाई लवकर. अण्णा 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 आई शपथ तिला नाही भेटायचो अण्णा तुला परत. चांगला दगडच हाणीन बघ. अण्णा त्या दगडा पाय वाटोळा झालंय. नाही भेटत तिला आता मी. तीच नाही भेटत? नाही भेटत. अरे झकमाऱ्या, जेव्हा तुला सांगितलं तिच्याकडे 15 एकर शेत होती तिच्या बापाकड, हा? तेव्हा तिच्या मागं प्रेम कर, हा? काहीतर कर, आपल्याला मिळेल म्हणलं, तेव्हा नाही तुला सुचलं रे? अण्णा तो दिवस याकडा होता. आता आपल्याकच 1 एकर जमीन होती. तिचा बाप तयार झाला होता, पण तिच्या बापानी जमिनी मोजा 1 एकर निघली म्हणून ती नाही म्हटलं, बाकी काही नाही. अरे पण आता काय उपयोग आहे त्याचा? आता भेटत आधी मध्ये आता भेटू द्या. कामं- आणि हे असलं मिळमिळ रडायची नाटकं करून जर गड्यासारखं राहा जरा माझ्यासारखा. हा, आता एवढं काढू नको. नुसतं गोंडा घोळत जाऊ नको तिच्या मागं आता. नाही अजिबात नाही. आणि कशाला तिच्या मागं हिंडायचंय? अण्णा हा? अण्णा कसं असते. पण ऐक, हा जरा पोरगी चांगलीच होती रे, पण तू तिच्या बापानं काशी केली की. हा, माहित आहे का? माझं काय म्हणणं होतं हा? अण्णा, माझ्या बापाकत मला राहायचं होतं. 2 लपडे करायचे काय- होते. काय? काय नाही अण्णा, काय नाही अण्णा. तू मला शिकवते का? आपल्या डोक्यात गेलं ना, एका ती बाईला जर बघितलं आणि ती जर नाही हातात आली तर माझ्यासारखं नाव नाही. ए, गाजरी, ए चाल. का हात लावला तिला म्हणजे आयला हिला काय अक्कल आहे का नाही. शाळा एका ठेवल्यात आहे. हा? म्हणजे कुठे गेली? मंदिर गेले डोळ्याला. काय धुवायला गेली? काय माहिती वाड्याला गेली. आणि बिस्किट पुला तिला द्यायचा का? तुला राहू दे. मला काय तुला करायचं? दात नाही मग पाण्यात भिजून खा. बर, कोणच्या वाड्याला गेली? खालच्या का वरच्या? वरच्या वरच्या वाड्याला गेली का? हा. तू जेवली का? नाही दिली भाकर, नाही दिली अजून. तिच्या आईला लावला फोन. तिच्या माझ्या आईला भाकर दिली नाही. तू शाळेत लक्ष दे. बर, मी आलोच. हा, हा? हा. आणि टोपी जरा सरळ घाल. काय दिसती का गोड तू? मी आलो तिला भेटून. हा. हा, आलो. लवकर ये. हा, हा. आयला बरी मोक्यावर भेटली आहे मंजुळी. हा बोल अरे की. तुला मी लगा खालची आली वरची आली पालथी पाडली पार सगळी. का रे काय झालं? काय झालं म्हणजे काय हे, तुला का नाव काय खबर आली नाही बाई? नाही काय झालं? नाही आली म्हणजे तिकडे सावकारांनी बोलावलंय. कशाला रे? हे बघ, सावकाराच्या मनात काय मला काय माहित नाही, पण सावकार म्हणला मंजुळीला निरोप धाड आणि तिला पाठवून दे. हा? बरं महाराणाचा. बरं थोड्या वेळात जाते. अरे थोडे येडबिडे काय सावकार तरी ना टकुऱ्याने लय बेकार माणूस आहे. अरे मी नवऱ्याला विचारून तर जाते. अरे तुझा नवरा बाजूला ठेवू, पहिले सावकाराची गाठ घे, लवकर जा पटकन. महाराणाला थांबलाय तिथं. बरं जाते. हा जा लवकर जाय. हा पटकन. आता सावकार मारता येईल भेटीला का? एका शब्दात जर आपल्याकडे बाई माणूस आली नाही तर आपली तळपायच्या आग मस्तकाला जात असते. अरे आपलं काय वट आहे का नाही इथं? गाजरे पाटील म्हणतात मला, गाजरे पाटील. आणि कशी येत नाही बघतोच मी मंजुळीला. आलीच पाहिजे मंजुळी आपल्याकड. आलेली दिसतीये. मग या इकडं. सावकार इकडं तोंड कर, माझं तोंड हिकडं आहे तुझ्याकड. एवढी घाबरतीस कशाला? या अलीकड. ते तुम्ही निरोप धाडला होता म्हणून आलेली. बोला की मला. निरोप धाडला होता तर आपल्याला काय तर निरोपाचं काय बदला घ्यायचा होता की काय तर कामाधंद्याला लावायचं होतं. हा, बोला की सावकार. आता बोलायचं काय? आता तू नवीनच आहे म्हणल्यावर तुला सगळं शिकवावंच लागल. त्याशिवाय तुला कळणार कसं? हा, म्हणजे हाय का? आता तुला काय तर काम करावं लागल का नाही? होय, मग ते काम तुला शिकावं लागल का नाही? म्हणजे आणि त्याला शिकवण्यासाठी आम्ही कशाला मग? हा, ये इकडल्या बाजूला. ये इकडल्या बाजूला. एवढे काय घाबरायचं काय? अगं फिरू नको. मी काय म्हणतो, आपली संत्र्याची बाग आहे का? आणि त्या बागेमध्ये आपल्याला जरा बाया लागणार होत्या आणि तूच लय महत्वाची आहेस. आणि तुझ्याकडनं कसं काम बी करून घेता येतंय
आणि तुझ्याकडे काय जे तुझ्या नवऱ्याला 4 पैसे दिलेत ते बी तुझे फिटले जातात, आहे का नाही? चालतंय की पण माझा नवरा नको म्हणतोय काम करायला. तुझा नवरा नको म्हणतोय? नवऱ्याला कशाला सांगत बसतीस, मी आहे की तुला. हा ठीक आहे सावकार, मी त्यासनी विचारते आणि मग येते. आता त्यांना विचारायचंय कशाला, मी संघ असल्यावर तुला काम काय असतील ती सुचवतो की तिथं गेल्यावर. ठीक आहे सावकार, हा मी येते. तू चल माझ्या शेतात आणि मी घेऊन जातो. तुला कामाची बी सुरुवात, काम बी वेगळ्या पद्धतीचं असतंय. मी त्यांना विचारते आणि मग मी येते. मी काय मी म्हणतोय, येते. हे थांब. अगं थांब, कुठं चालली होतीस? माझं काम कर, चल पूर्ण. हा सावकार हात सोड, 4 लोक काय हात सोड, बघू दे त्यांची तोंड बंद करीन मी. तुम्हाला नको शिकवू. 4 लोक बघतात ते सोड. अगं बघू दे. सावकार तुम्हाला शिकवते का? आपल्या डोक्यात गेलं ना, एका ती बाईला जर बघितलं आणि ती जर नाही हातात आली तर माझ्यासारखं नाव नाही. चाल हात लावला तिला, हा कापून टाकीन तुला. काय सरक तू सारखं साईडला पैसे पहिले टाक. नीट राहायचं नीट. किती पैसे तुझे, किती पैसे तुझे? अरे हा? पैसे दिलेले पूर्ण पैसे ठेवा, दे पहिलं. तोंडा फेकीन तोंडाव तिला जर परत हात लावला ना सरे साईडला. तिच्यामुळे वाचलास तू. तुला बघतो मी. अरे चाल, सोडा असे लय जण बघितलेत मी. बाग तू चल काय घरी बघून घेईन. चल सावकारच्या. बरं बस इकडे बस. कशाला उगाच चिडचिड करतायसा तुम्ही? चिडचिड करू नको. म्हणजे काय करू ग? भर चौकात सावकार तुझा हात धरतो, माझ्या बायकोचा हात धरतो. अरे उद्या लोक काय म्हणतील? हा हिच्या नवऱ्याने काय बांगड्या भरल्यात काय? मी काय बांगड्या बिंगड्या भरल्या नाही. त्याला ना कोड नाही तोडला ना त्याच्या आईला तिथून पुढे. जरा शांत व्हा. तुम्ही काय बोलताय मला बी कळतंय ना. पण किती केलं तरी कशाला उगाच सापाच्या तोंडावर पाय दिला? असला साप आपल्यालाच डसल की हो. दसला तर दसला. साल्याने 2 रुपये आपल्याला दिले म्हणजे काय शाणा झाला काय? तोंडा पैसे फेकीन त्याच्या मी. माझ्या बायकोच हात धरतो. थोडं ऐका की, जरा शांत ऐका ना, जरा शांत व्हा. मी काय म्हणते, सावकार येतो, पैसे त्याच्या आपल्याकडं, आणि किती केले तरी आपण गरीब माणसं. पैसे दिले म्हणजे उपकार नाही केले त्यांनी. आणि गरीब नाही का आपण? काय फार भिकारी नाहीये. हा याज देतो त्याला, याज आपण. मला तुमची काळजी वाटते हो. असं करा, मोठी माणसं होती. उद्या तुम्हाला काय केलं बिलं तर उगा माझ्या जीवाला घोर लागतोय हो. नका ना एवढं चिडचिड करू. द्या सोडून त्याचा विषय. तू काय त्याची लय बाजू घेते? तुला गोड लागतं का? लय गोड लागतं का तुला? हा असं नाही हो, चुकीचं काय समजू नका. पण मला तुमची काळजी वाटते म्हणून बोलते मी. ती माणसं कशी आहेत माहितीये ना, किती केलं तरी पैसा बोलतो. ती पैशावाली माणसं आहेत. आपलं चालणार आहे बाई कुठं? जाऊ दे, आपण हळूहळू करून त्याचे पैसे एकदाचे फेडून टाकू. बघा तुम्ही पैसे करू. अरे नाही त्याच्या तोंडात पैसे फेकले तिथून पुढे तुझ्यामुळे गप्प बसतोय मी. पण त्याला नाही माझा इंगा दाखवला तिथून पुढे. चल तू घरी चल. त्याच्या आईच्या गावात